आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थवर भाऊबीजेसाठी येणार आहेत असं समजतंय। तेजस आणि आदित्य ठाकरे शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत। पहिल्यांदाच उर्वशी राज ठाकरे यांच्या सोबत ते आपली भाऊबीज साजरी करणार आहेत। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवाय अमित ठाकरे यांना एकच बहीण आहे, ती म्हणजे उर्वशी ठाकरे, आणि त्यामुळे यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थवर साजरी होणार आहे। उद्धव ठाकरे सुद्धा जयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेसाठी जाणार आहेत असं समजतंय। काल राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर आलेले होते आणि आज पुन्हा एकदा भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे परिवार एकत्र येईल अशी शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आज शिवतीर्थवर येत आहेत। उर्वशी ठाकरे यांच्यासोबत त्यांची भाऊबीज साजरी होणार आहे। नेमके आणखी काय तपशील? उद्धव ठाकरेंच्या ज्या गाड्या आहेत त्या सिग्नलला आहेत। शिवाजी पार्कचा तोच सिग्नल आहे, तिकडे उद्धव ठाकरेंच्या गाड्या आहेत ते थेट जयवंती ठाकरे यांच्या घराकडे चालले असं आपल्याला दिसून येतं। त्या गाड्यांकडे आपण बघू शकतो तर संपूर्ण गाड्यांचा कॉन्वॉय जो उद्धव ठाकरेंचा आहे तो त्या कॉर्नरला, त्या सिग्नलला, जो शिवाजी पार्क सिग्नल आहे तिकडे आहे, याच शिवाजी पार्कच्या लेनच्या त्या बाजूला खऱ्या अर्थाने डेफोडिल्स बिल्डिंग मध्ये जयवंती ठाकरे असतात आणि आपण संपूर्ण चित्र बघू शकतो। तो कॉन्वॉय जो आहे तो संपूर्ण कॉन्वॉय जो आहे तो खऱ्या अर्थानं आता तिथे लागलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता कोणत्याही क्षणी जयवंती ठाकरे यांच्या घरी पोहोचतील डेफोडिल्सला। दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची हे की आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे इथं शिवतीर्थवर येणार आणि आपण बघू शकतो तो कॉन्वॉय पोहोचलेला तिकडे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर आदित्य ठाकरे कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर इकडे पोहोचतील आणि खऱ्या अर्थानं इकडे आल्यानंतर इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाऊबीजेच्या होतील आणि भाऊबीजेच्या साठी हे दोन ठाकरे बंधू खऱ्या अर्थानं पुन्हा एकत्र दिसून येत आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं तर जो कॉन्वॉय होता तो कॉन्वॉय आता थेट जयवंती ठाकरे यांच्या घराकडे गेलेला आहे। तर दुसरीकडे आपण बघू शकतो तर आपण शिवतीर्थ पाहू शकतो। शिवतीर्थाच्या याच ठिकाणी आपण बघू शकतो मागच्या गेटनी कदाचित ते पोहोचलेले आपण बघू शकतो। तो मागच्या गेटनी जी अगदी श्रेयस, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची ही गाडी जी आहे ती सज्ज झाली आहे, ती तयार आहे आणि त्याच संदर्भात आपण बघितलं गेलं तर आता थोड्याच वेळात मनसेअध्यक्ष राज ठाकरे ही जयवंती ठाकरे यांच्या घराकडे निघण्यासाठी तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत। नुकतंच खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो उद्धव ठाकरे सुद्धा चा कॉन्वॉय जो होता तो हा कॉन्वॉय जो होता तो थेट तिकडे पोहोचलेला आहे। त्यासोबत आपण बघितलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हे मागून खऱ्या अर्थानं मागच्या गेटनी खऱ्या अर्थानं गेलेलं आहे। तर आपण बघू शकतो तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचे ही मनसेअध्यक्ष राज ठाकरे हेही सुद्धा आता थोड्याच वेळात जयवंती ठाकरे यांच्या घराकडे निघणार आहेत। सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे आपण पाहिली पाहिजे की ठाकरे बंधूंची एकी प्रत्येक गोष्टीमध्ये रीती दिसून येते। तर आपण मधुवंती ठाकरे यांचा जो वाढदिवस होता त्यासाठी उद्धव ठाकरेंनी इकडे येणं किंवा आज ही सगळ्यात अगोदर 10वी किंवा 11वी भेट या ठाकरे बंधूंची आहे आणि हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे कोणत्याही क्षणी आता निघतील तर उद्धव ठाकरे ते जयवंती ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे ही तिकडे पोहोचतील असं कळतंय आणि खऱ्या अर्थानं जो कॉन्वॉय आहे तो सुद्धा आता तयार आहे आणि ते चित्र आपण बघू शकतो। मनसेअध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भाऊबीजेला एकत्र येत आहेत। मुळात तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही बहुधा पहिल्यांदा भाऊबीज आपल्याला शिवतीर्थावर होताना दिसतंय आणि त्या कारणाने कुठे ना कुठे आनंदाचं जे आपल्याला चित्र हे शिवतीर्थावर सुद्धा इथे पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आपण बघितलं गेलं तर राज ठाकरेंची गाडी जी आहे ती आता सज्ज आहे। थोड्याच वेळात मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे जयवंती ठाकरे यांच्या घराकडे निघताना आपल्याला दिसतील, मात्र ते गेले आता कळतंय आणि ते चित्र पाहायला मिळतंय। अगदी श्रेयस, आता जसं तुम्ही म्हणालात की गाड्या इथं पोहोचलेल्या आहेत, आपण बघतोय उद्धव ठाकरे हे भाऊबीजेसाठी जयवंती यांच्या घरी आता पोहोचलेले आहेत। आणि दुसरी एक आकर्षणाची गोष्ट असेल किंवा सगळ्या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या समर्थकांमध्ये सुद्धा ही एक अत्यंत उत्सुकतेची बाब असेल, ती म्हणजे पहिल्यांदाच उर्वशी ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे भाऊबीज साजरी करणार आहेत। त्यामुळे त्याचे सुद्धा फोटोज, व्हिडिओज कधी समोर येतील हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। आज भाऊबीजेचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थावर आता येत आहेत आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर हे ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत।
उद्धव ठाकरे भाऊबीजेसाठी जयवंती यांच्या घरी आलेले आहेत. अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. अमित ठाकरे हे आता सध्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सुद्धा आता उर्वशी ठाकरे यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यासाठी शिवतीर्थ या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत उर्वशी या सुद्धा भाऊबीज साजरी करतील. काल सुद्धा ठाकरे बंधूंची भेट झालेली होती आणि आता आज पुन्हा भाऊबीजेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतात. राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय दृश्यांमध्ये. राज ठाकरे सुद्धा आता आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत. अमित ठाकरे आहेत पुढच्या सीटवर. राज ठाकरे सुद्धा गाडीत बसलेले आहेत. आपण बघू शकतो गाडीत बसलेले आहेत आणि ते कोणत्याही क्षणी जयवंती ठाकरे यांच्याकडे जातील आणि खरं तर भाऊबीजेसाठी आता हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसून येणार आहेत. जयवंती ठाकरे यांच्या घरी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण जो सोहळा आहे, जो आवाज भाऊबीजेचा आनंद आहे, तो इकडे व्यक्त केला जाईल आणि खऱ्या अर्थानं तो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा कॉन्व्हॉय जो आहे तो आता थेट इथून निघालेला आहे. अमित ठाकरे पण आहेत सोबत आणि खऱ्या अर्थानं ते चित्र आपण ही दृश्य बघतोय. अमित ठाकरे, राज ठाकरे हे आता शिवतीर्थवरून निघतायत. बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी आता राज आणि उद्धव हे सुद्धा पोहोचतायत. भाऊबीजेचा आजचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं हे दोन्ही बंधू आपल्या बहिणीला भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यासाठी निघतायत. राज आणि उद्धव ठाकरे हे जसे बहीण जयवंती यांच्या घरी भाऊबीज साजरे करतील, तसंच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उर्वशी ठाकरे यांच्यासोबत ही भाऊबीज साजरी करणार आहेत. ही दृश्य आपण बघतोय. अमित ठाकरे हे गाडीमध्ये बसलेले आहेत. पुढच्या सीटवर आहेत ते. मागच्या बाजूला राज ठाकरे आहेत आणि आता ते शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघत आहेत. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत अमित ठाकरे आणि राज ठाकरे. हे दृश्य आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून आता अमित ठाकरे आणि राज ठाकरे निघालेले आहेत. ही दृश्य आपण पाहिली शिवतीर्थवरून. आता ते रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे हे आधीच त्यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी पोहोचलेले आहेत. रश्मी ठाकरे या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा निघालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता जयवंती ठाकरे यांच्या घराकडे रवाना होतोय. पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्तानं, आजच्या भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची भेट होतीये. ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. प्रतिनिधी श्रेयस आपल्याशी जोडले गेलेले आहेत. श्रेयस यांच्याशी आपण बोलूया. श्रेयस, आता अमित ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा निघालेले आहेत. या सगळ्यांची भेट जयवंती ठाकरे यांच्याच घरी होणार आहे का? तिथेच भाऊबीज साजरी होणार आहे का? आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोठी आपण बघू शकतो एक वेगळा सोहळा जो आहे तो जयवंती ठाकरे यांच्या घरी होणार आहे. हा जो सोहळा आहे, जो घरी होणार, ते घर जे आहे ते आपण बघू शकतो तर या लेनच्या पलीकडच्या बाजूला आहे. म्हणजे या लेनच्या पलीकडच्या बाजूला खऱ्या अर्थानं जयवंती ठाकरे देशपांडे यांचं घर आहे, जिथे आता राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचा परिवार, हे संपूर्ण दोन परिवार, ते दोन कुटुंब जे आहेत ते दोघंही तिथे पोहोचलेले आहेत. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सांगितलंय की जो आमचा आनंद सोहळा आहे, जो भाऊबीजेचा सगळा जो सोहळा आहे, तो संपूर्ण जयवंती ठाकरे यांच्याकडेच होणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधू आता आपल्या बहिणीच्या घरी पोहोचलेत हेच म्हणावं लागेल. अनेक वर्षांपासून विद्या आपण बघतो तर उद्धव ठाकरे हे 22 वर्षांनंतर थेट गणपतीसाठी इकडे आले होते. त्यानंतरची 10वी भेट आहे, ज्या खऱ्या अर्थाने एकत्र येताना दिसत आहेत. आता म्हणता गेला तर ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी कोणतं निमित्त लागत नाही आणि हे चित्र खऱ्या अर्थानं ते उभं करताना दिसत आहेत. आज बहिणीसाठी खऱ्या जयवंती ठाकरे ही एकमेव बहीण खऱ्या अर्थानं ठाकरे कुटुंबात आहे, जी मनसेअध्यक्ष राज ठाकरे ना आज तर ओवाळणार होत्या, मात्र आज त्या उद्धव ठाकरेंसोबत पण भाऊबीज साजरी
करणार आहेत. त्यामुळे वेगळं चित्र इकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जो सोहळा आहे तो जयजयवंत ठाकरे यांच्या घरी होणार आहे आणि जिथे आता जाण्यासाठी अमित ठाकरे सुद्धा तिकडून निघालेत, उर्वशी ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, आदित्य आणि तेजस ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे संपूर्ण जो सोहळा आहे जो शिवतीर्थावर होणार होता तो मात्र आता जयजयवंत ठाकरे यांच्या घरी होईल. हेच आपण चित्र पाहू शकतो. श्रेयस, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतो. या ठिकाणी अमित ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचलेले आहेत भाऊबीजेसाठी. हे ठाकरे बंधू आता या ठिकाणी आलेले आहेत. अमित ठाकरे, राज ठाकरे गाडीमधून उतरलेत. आपण बघतोय भाऊबीजेच्या सोहळ्यासाठी, दिवाळीच्या या सेलिब्रेशनसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. बहीण जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी राज ठाकरे आलेले आहेत. अमित ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. राज ठाकरेंच्या पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. उर्वशी आहेत, अमित ठाकरेंच्या सुद्धा पत्नी आहेत. या ठिकाणी आपण बघतोय सहकुटुंब. आता दोन्ही ठाकरे बंधू हे आपली बहीण जयजयवंती यांच्या घरी आले आहेत. पुन्हा एकदा सगळे ठाकरे बंधू एकत्र येत दिवाळी निमित्तानं, भाऊबीजेच्या निमित्तानं हे सेलिब्रेशन करताना आपल्याला दिसणार आहेत.